वैभव 11 त्याचबरोबर शिशा लेजंड्स डायनामिक डुओ राया सुपरस्टार संघाच्या सर्व खेळाडूंना लाईनमॅनचं काम करायचं आहे. आपण पाहतोय आदिरा चॅलेंजर्स विरुद्ध मराठा स्ट्रायकर्स. वैभव गोडावले विरुद्ध दिनेश गोविलकर. वैभव गोडावलेचा मराठा स्ट्रायकर्स आणि दिनेश गोविलकर यांचा आदिरा चॅलेंजर्स. त्याच्याकडे सरावीसाठी आलेला पाहतोय आपण प्रणित संसारे. पहिलाच चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट बसतोय. कारण गोलंदाज आपण पाहिला ना तर वैभव गोडावले आहे. बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त केली जाते. धावांचा श्री गणेश होतोय. एक धाव फळकावर लगावली जाते. वैभव गोडावले याच्या समोर तुम्ही मोठे फटके नक्कीच खेळू नाही शकत. कारण याचा जर तुम्ही वेग पाहिला ना चेंडू हवेमध्ये खराब क्षेत्ररक्षण निखिल बडेच्या माध्यमातून झेल सुटला जातोय. पहिल्या चेंडूवरती रितेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये होता. निखिल बडे त्या चेंडू खाली आला. झेल सुटतोय. 2 धावा प्राप्त केल्या जातात. 2 धावाचा धावफलक पुढे सरसावतो जातो 3 या आकड्यावरती. पहिलाच मोठा फटका खेळण्याचा अटेम्प्ट फसला. पुन्हा एकदा वैभव गोडावले काय सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित वैभव गोडावलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू सरळ पाडला अड्डललाय लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. या 1 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 4 या आकड्यावरती. आतापर्यंतचे 3 चेंडू सटीक लाईन लेंथ वरती पाहायला मिळाले. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात निर्धाव. त्याचबरोबर दुसरा चेंडू आपण पाहिला रितेश मोहितेने खेळून काढला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये गेला. तो झेल सुटला. 2 धावा प्राप्त केल्या. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो चेंडू पाडला आदळला. 3 चेंडू आतापर्यंतचे. अजूनही 3 चेंडू येणं बाकी पॉवर प्लेच्या षटकामधले. सुरेख 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 चेंडू पडल्यानंतर वेग बघा. काय सुरेख वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सटीक लाईन अँड लेंथ वरती चेंडू फेकताना पाहायला मिळतोय वैभव गोडावले. आणि ही त्याची खासियत आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ज्या गतीने गोलंदाजी करतो ना नक्कीच आश्चर्यकारक आहे. आणि या खेळाडूला या गोलंदाजाला जर कोण मोठे फटके खेळू शकतो ना तो फक्त आणि फक्त प्रणित संसारे आहे. कारण प्रणित संसारेमध्ये सुद्धा ती क्षमता आहे. सुरेख षटका थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा संकेत कदम यांच्या माध्यमातून सुरेख फेकी आणि तत्पर 3 धावा प्राप्त केल्या जातात. या 3 धावासह धावफलक पुढे सरसावतो जातोय 7 या आकड्यावरती. या पॉवर प्लेच्या षटकामधला शेवटचा चेंडू येणं बाकी. स्ट्राईक वरती आपण पाहतोय या रितेश मोहिते. स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न खेळून काढलाय. नितीन डिगे तिथे तत्पर. रितेश मोहिते झेल बाद. पहिला झेल आपण पाहिला निखिल बडेरे सोडला. त्यानंतर नितीन डिगे झेल पकडतोय. पहिला गडी गारद रितेश मोहितेच्या स्वरूपात. धावफलक आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती 1 गडी बाद. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालं वैभव गोडावलेच्या माध्यमातून. नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय पारस जाधव. आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रणय कदम. प्रणय कदमला आपण पाहतोय नव्याने आलेला गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण प्रणित संसारे जो सलामीसाठी आलेला फलंदाज. अजूनही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये प्रणित संसारेच्या माध्यमातून. कारण गोलंदाज तितक्याच ताकदीचा होता वैभव गोडावले. पुन्हा एकदा प्रणय कदम आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार.
या 4 धावासह धाव फलक पुढे सरसावलं झालं. गेल्या 11 या आकड्यावरती आपण पाहिलं वैभव घडवलेने कुठे ना कुठेतरी बांधून ठेवलं होतं प्रणित संसारीला रिव्हर्स फटका खेळल्यापासून. आणि प्रणय कदम गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला. अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू पाठवला सरळ सीमारेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स. यॉर्कर पद्धतीचा चेंडू काय कमबॅक. वाह सुरेख पद्धतीचा चेंडू फेकला गेला. प्रणित संसारे सारख्या खेळाडूला हा चेंडू मारता आला नाही. सुरेख कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला प्रणय कदम याच्या माध्यमातून. एक खराब चेंडू. नो चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धावासह धाव फलक पुढे सरसावेल. 13 या आकड्यावरती पुढील चेंडू येणारा असेल फ्री हिट. फुलटॉस चेंडू फ्री हिट चेंडूचा फायदा उचलता आलेला आहे. फुलटॉस चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो निखिल बडेच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केले जातात. खराब बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावाचा धाव फलक पुढे सरसावला गेला 16 या आकड्यावरती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय मराठा सायकर संघाकडून. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर गरकन वळला. आधी निर्धाव चेंडूची सांगता. काय सुरेख पद्धतीचा चेंडू होता प्रणय कदम याचा. फुलरलेचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. यानंतर आपण कॉमेंट्रीसाठी आमंत्रित करतोय. धाव फलक आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती. सुरेख पद्धतीचा चेंडू फेकला. चेंडूला सन्मान दिला. 1 धाव प्राप्त केली. या 1 धावेसह धाव फलक पाहिले आपण 17. 2 षटका अखेर. यासाठी यानंतरचा आपण पाहू कॉमेंट्रीसाठी अनिकेत रणपिसे निजामपूर माणगाव तालुक्याचा बुलंद आवाज. धन्यवाद भावेश शेलार. संघाची वाढती धाव संख्या 17 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या 17 धावा. पहिलं शतक टाकत असताना स्वतः कर्णधार आणि स्वतः संघमालक वैभवजी गोडावले यांनी फक्त आणि फक्त पहिल्या शतक मध्ये 7 धावा दिल्या. त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना दुसरं शतक टाकत असताना प्रणय कदम स्वतः प्रणयनी 10 धावा दिल्या. संघाची वाढती धाव संख्या 10. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चित्रशतक घेऊन आलेले होते स्वतः कर्णधार आणि स्वतः संघमालक वैभवजी गोडावले. स्ट्राईकला येते प्रणित दादा संसारे उर्फ रिषभ पंत. दिल्लीमध्ये रिषभ पंत कमबॅक झालेला. आता प्रणित दादा संसारे बघा कमबॅक करतोय का. पहिल्याच बॉल मारण्याच्या प्रयत्नात काहीच समजलेला नाहीये. बीट झालेला आहे तो. गारकी मारत यष्टीच्या शिक्षेच्या हातात चेंडू विसावताना. परत एकदा दुसरा चेंडू वैभव गोडवल्यांचा प्रणित संसारेला उडवला. बघूया जेलच्या खाली संकेत कदम. बघूया जेल घेतोय का. आणि मोठा आद्रा मोठा बली आणि मोठा
मासा गळ्याला लागलेला आहे तो वैभवजी गोडावलेच्या. प्रणित संसारे बॅक टू द पवेलियन. बॅक टू द पवेलियन. प्रणित दादा संसारे त्याची जागा भरून घेण्यासाठी जायचं तो मला वाटतंय साईल तलार. साईल तलार प्रणितची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे तो. आता परत एकदा तिसरा चेंडू 10-12 पावलांचा रन घेऊन वैभवजी गोडावले. मला वाटतंय वन बाउन्स नाही, काही अडथळा असल्यामुळे चौकार अटकलेला आहे. एकदा पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात 2 धावेवरच समाधान. आपले इरादे पक्के करते तो साईल तलार. मला मारामारी जमते, मी तेच करणार दाखवून देतो तो वैभव गोडवलेला. ओके परत एकदा वैभव गोडवले हो हेलिकॉप्टर मारण्याच्या प्रयत्नात. बघूया जेलच्या खाली दाजी कदम. कल्पेश जाधव. जयदेश जाधव याच्या हातातून जेल सुटलेली आहे. 21 धावा. 21 धावा. परत एकदा बघूया वैभवजी गोडावले. हा प्रणय जेलच्या खाली फसवलेला आणि साईल तलार बॅक टू द पवेलियन. मी का वारंवार कॉमेंट्री मध्ये बोलत आहे की मास्टर माइंड का वैभव गोडवलेला बोललं जातं. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय तो वैभवजी गोडवले. फलंदाजीच्या माइंड सोबत खेळतो तो वैभव गोडवले आणि गोलंदाजीच्या समोरच्या दिशेने मारलेला महेश दादा तेलंगे एक हार्ड हिटर फलंदाज आलेला आहे आणि मला वाटतंय खणखणीत चौकार. तो पण आपले इरादे पक्के करतो. मला तुम्ही मागे ठेवलात. महेश तेलंगे यानं सुवर्ण संधी 2 षटकार मारले तर राहुल जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संघाची वाढती धावसंख्या 25 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 25. या चोरला सुवर्ण संधी महेशजी तेलंगे यांना नितीनच्या ओव्हरीमध्ये जर 2 बॉल 2 षटकार मारले तर राहुल जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅलो हॅलो सागर बडे निशांकडनं 3 बॉटल आणायच्या पाण्याच्या बिस्लरीच्या आणि 2 थंडा. घ्या पारेस जाधव परत एकदा लेग साइडला कटवलेला आहे. गेंद गई साजन की घर. मेरे को लग रहा है ओ छक्का. ऑलराऊंडची भूमिका पार पाडत तो पारस जाधव. प्रणित डगआउटच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर मला वाटतंय साहिल डगआउट मध्ये गेला. त्याच्यानंतर रितेश गेला. त्याच्यानंतर पारस जाधव परत एकदा बघूया नॉट स्ट्राईकला तो महेश स्ट्राईकला तो पारस उडवला समोरच्या दिशेने किती धावा बघूया. वैभव गोडवले जेलच्या खाली आणि उत्कृष्ट झेल. स्वतःला सावरलं, स्वतःला बॅलन्स केलं आणि विकेट गेलेला आहे तो पारसच्या स्वरूपात. पारसची जागा भरून घेण्यासाठी जाते तो मला वाटतं श्रेयश कोकाटे. युवा पिढी वारंवार प्रॅक्टिस मध्ये खेळत असतात. परत एकदा बघूया नितीन डिगे काही तर समजलेला नाहीये.
निर्धाव चेंडूची सांगता संघाची वाढती धावसंख्या झाली होती 31 धावा. मित्रांनो संघर्ष करत राहा, कधीतरी आपल्याला प्रयत्न नक्कीच भेटेल. ओके दादूचे फॅन फॉलोइंग इथे भरपूर आहेत. उडाला समोरच्या दिशेने वैभव गोडाला परत एकदा बघूया किती धावा आणि जेल बाद. चेंडू काय वैभव गोडावले तर पिच्छा सोडायचा मार्ग घेत नाहीये. दादू संघाची वाढती धावसंख्या झाली ती 31 धावा. दादूची जागा भरून घेण्यासाठी येत आहे तो राकेश बडे. अजून तुम्ही नॉन स्ट्राईकला बघायला गेलात तर महेश दादा तेलंगे अजून बाकी आहे. त्याला स्ट्राईक भेटली तर 100% तो 2 षटकार मारू शकतो आणि राहुल जाधव यांनी त्याला ऑफर दिलेली आहे. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता काही तर समजलेला नाहीये. शेवटचा चेंडू बघूया. निर्धाव चेंडूची सांगता. महेश तेलंगेला ऑफर आहे. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 31 धावा. संदेश कदम यांना 3 बॉल 3 षटकार मारले तर राहुल जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 31 धावा 31. बघ्या निर्धाव चेंडूची सांगता काही तर समजलेला नाहीये. पहिला हात चेंडू सांगता. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता काही तर समजलेला नाहीये. मारण्याच्या प्रयत्नात बीट होतो संघाची वाढती संख्या 31 धावा. हॅलो 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 हॅलो. बघा महेश तेलंगेला ऑफर येते, मला कॉल येते. तर महेश तेलंगेने 3 बॉल 3 षटकार मारले तर संतोष चौसारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मारण्याच्या प्रयत्नात परत एकदा बीट झालेला आहे, काहीच समजलेला नाही आहे. 33 धावा. धावा. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता काहीच समजलेला नाही आहे. पाच ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची वाढती संख्या 34 जिंकण्यासाठी महाराष्ट्र स्ट्रायकर संघाला 35 रनाचं आव्हान आहे. हॅलो 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 हॅलो.
हॅलो 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 हा सामना जर मराठी सायकल संघाला जिंकायचा असेल तर प्रतिष्ठाचं आव्हान दिलेलं आहे ते अधिरा चॅलेंज संघ आणि याच्यानंतर होणारा सामना राया सुपरस्टार वर्सेस वैभव इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी येत आहे. राया सुपरस्टार संघाचा कर्णधार आणि वैभव इलेव्हन संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी येत आहे. हॅलो 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 याच्यानंतर होणारा सामना राया सुपरस्टार वर्सेस वैभव इलेव्हन स्ट्रॅटर्जी संघाची पांडुरंग कदम नाणेफेकी करणार आहेत ते स्ट्राईकला तो प्रशांत ओपनिंग साठी आलेला होता आणि नॉन स्ट्राईकला तो शिवा वाडेकर काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल ती वैभव गोडावलेची मला वाटतं स्वतः मागे राहिलाय गोलंदाजीसाठी आहे तो पारस जाधव आणि स्ट्राईकला आहे तो प्रशांत मोहिते बघूया पहिला आता चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बघूया झेल होते का आणि प्रशांत मोहिते बाद बॅक टू द पवेलियन प्रशांत मोहिते झिरो आपला खाताही खोलता नाही गेला तो प्रशांत मोहिते आता त्याची जागा भरून घेण्यासाठी जायचं मला वाटतं नितीन डिगे बघूया नितीन डिगे प्रशांतची जागा भरून घेण्यासाठी आले ऑफसाईडला कटवलेला बघूया आणि काही अडथळा असल्यामुळे वन बाउंड मला वाटतंय सीमा रेषा काही अडथळा असल्यामुळे चांगला प्रयत्न केला होता प्रकाश दादा कदम यांनी प्रयत्नाला दाद दिला पाहिजे मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत बघूया परत एकदा मारण्याच्या प्रयत्नात काहीच समजलेला नाही तो नितीन डिगे आला निधाव चेंडूची सांगता 4 धावा ऑफ साइडला कटवलेले बघूया किती धावा वन बाउंड चौकार संघाची वाढती संख्या 8 धावा मारण्याच्या प्रयत्नात हलकीशी येत लागून निकलाच्या स्वरूपात 9 धावा एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 9 धावा शिवा वाडेकर स्ट्राईकला आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो
नितेश मोहिते उपकर्णधार. स्ट्राईकला येतो शिवा वाडेकर, नॉन स्ट्राईकला येतो नितीन डिगे. चेंडूची सांगता पंतांचं काम पार पाडतात ते मला वाटतं इरफान परदेसी, त्याच्यानंतर राहुल जाधव. संघाची वाढती संख्या मला वाटते 10 धावा. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करत असताना नितेश मोहिते. मारण्याच्या प्रयत्नात हलकासा स्विंग केला, गोल काहीच समजलेलं नाहीये शिवा वाडेकरला. धाव चेंडूची सांगता परत एकदा. परत एकदा बघूया तिसरा चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता काहीच समजलेला नाहीये शिवा वाडेकर याला. धावसंख्या तिथे स्थिर, धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. व्हेरिएशन करत होतो रितेश मोहिते, काहीच समजत नाहीये तो. नैसर्गिक अडथळा. लेग साइडला कटवलेला बघूया किती धावा, किती धावा, 4 धावा. बघूया एक साइडला मारण्याच्या प्रयत्नात हलकीशी एज लागलेले, एकच धावावर समाधान. संघाची वाढती संख्या 15. धावा. किती धावा पण किती धावा, 2 धावा, 17 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 17 धावा. तिसरं शतक घेऊन येतो मला वाटतंय पारस जाधव. राय सुपरस्टारचे सर्व खेळाडूंनी रोहन जाधव कडे संपर्क साधायचा आहे. वैभव इलेव्हन संघाचे सर्व खेळाडूंनी भावेश कडे संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्सला यायचं आहे. बघूया गोलंदाजीसाठी आलेला तो तिसरं शतक घेऊन पारायचा जाधव. हलकासा मारलेला वा एकदा पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात एकच धावावर समाधान. संघाची वाढती धावसंख्या 18 धावा. 18 धावा. मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे, काही समजलेला नाहीये मला वाटतंय. विकेट. नितीन डिगे बॅक टू द पवेलियन. त्याची जागा भरून घेण्यासाठी येत आहे तो स्वतः संघ मालक वैभव गोडावले.
सगळा चेंडू डिपेंड केलेला आहे तो वैभव गोडावले यांनी. मारण्याच्या प्रयत्नात एज लागलेली आहे डिक्लरच्या स्वरूपात. एक धाव अशा तऱ्हेने संघाची धावती वाढती धावसंख्या 19 धावा. ऑफसाईडला कटवलेलं बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. जरा चेक करा ते लागलंय का. चेक करा ते मित्रांनो. पाणी घेऊन द्या ते पाणी. एका जागेवर गोला नाही व्हायचा मित्रांनो. सकाराम शेलार एका जागेवर गोला नको होऊ. त्यांना जरा हवा येऊ द्या. वीस धावा 20. खेळाडू ओके आहे ना. मला वाटतं आता आदिरा चॅलेंजचे स्वतः संघ मालक मला वाटतं उतरलेले आहेत रिप्लेस मध्ये. हा 5 बॉल. संघाची वाढती संख्या 20 धावा. उडवले मारण्याच्या प्रयत्नात बघूया स्वतः जेलच्या खाली आणि बाद झालेला आहे तो शिवा वाडेकर. वीस झालेत 20. 12 चेंडू 15 धावा. 15 धावा 12 चेंडू. बारा चेंडू 15 धावा. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. सामना चालू करायचा आहे. अथर्व लाड. बारा चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता ती म्हणजे मराठा स्ट्रायकर्सच्या संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो म्हणजे श्रेयस कोकाटे. पाहूया काय होतंय. आणि वैभव गोडाले यांनी ऑफ साइडला कटवलेला मात्र जेल बाद. श्रेयस कोकाटेनी मोठा मासा फसवला आपल्या गळात. वैभव गोडावले बॅक टू द पवेलियन. अतिशय उत्कृष्ट असा पाठच्या साईडला जाऊन घेतलेला झेल आपण पाहत आहोत.
नागेश कदम यांच्याद्वारे. राय सुपरस्टार्स कॅप्टन आपला डिसिजन कळवायचा आहे. आणि आपण पाहत आहोत पहिल्याच चेंडू मध्ये वैभव गोडावलेला पवेलियन मध्ये पाठवून अतिशय जास्त कॉन्फिडन्स वाढलेला पाहत आहोत. तो म्हणजे आपण अधिरा चॅलेंजर्स या संघाचा श्रेयस कोकाटे. त्याच्या समोर फलंदाज संदेश कदम. आणि या डॉट चेंडू आपण पाहतो प्रेशर वाढत चाललंय. 10 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता मराठा स्ट्रायकर्स या संघाला. आणि बॉलिंग साठी आलाय तो म्हणजे श्रेयस कोकाटे. सलग 2 बॉल डॉट, त्यात एक मोठा विकेट. वैभव उडावले. आता बघूया तिसरा चेंडू श्रेयस टू संदेश. आणि लेग साइडला कटून काढलेलं आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण. अतिशय चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे संदेश कदम आणि साहिल तलार यांच्यामध्ये. आणि अतिशय अशी सुंदर गोलंदाजी श्रेयस प्रणय कदम. सॉरी दिसत नाही रे. आणि पुढचा चेंडू संदेश कदम यांनी पुन्हा एकदा लेग साइडला कटवून काढलेला आहे. आणि मात्र एक धाव घेतलेली आहे. बघूया दुसरा धावाचा प्रयत्न, परंतु चांगला कॉल. संघाची वाढती धावसंख्या 23 रन आणि 12 रनांची आवश्यकता आहे. 2 बॉल बाकी. आठ चेंडू 12 धावांची आवश्यकता. बघूया साहिल टू प्रणय. श्रेयस टू प्रणय. पुढचा चेंडू श्रेयस कोकाटे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत प्रणय कदम. 8 चेंडूमध्ये 12 रनांची आवश्यकता असताना बॅटची कडा लागून अतिशय चांगली अशा किपिंग आपल्याला पाहायला मिळते प्रणित संसारे यांच्या मार्फत. 5 चेंडू झालेले आहेत त्या ओव्हरचे आणि 1 चेंडू बाकी. 7 चेंडूंमध्ये 12 रन पाहिजेत, ते म्हणजे मराठा स्ट्रायकर्सच्या संघाला. आणि प्रणय कदम यांनी हवेत मारलेला चेंडू खाली फार क्षेत्ररक्षण आणि झेल सोडलेला आहे. आणि इथे आपण बघतो रनिंग बिटवीन द विकेट. आणि मात्र रनआउट झालेला आहे तो म्हणजे प्रणय कदम. अंपायर किती रन आहे? 2 धावा. यासोबत संघाची वाढती धावसंख्या 25 रन आणि 1 ओव्हर मध्ये आता 10 रन पाहिजेत. बघूया गोलंदाजी मार्कवर कोण येतोय.
6 चेंडू 10 रनांची आवश्यकता. बॅटिंगला आलाय तो म्हणजे निखिल बडे और बुमरा. बघूया आपल्या बॅटिंगनी काय करून दाखवतो इकडे आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर साहिल तलार. पहिला चेंडू साहिल तो निखिल. आणि हा अतिरिक्त स्वरूपाचा असा बॉल त्याला वाईड दिलाय अंपायरने इशारा. आत्ता पाहिजे ते म्हणजे 9 रन ते देखील 6 बॉल मध्ये. बघूया साहिल आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होतोय का. साहिल टू निखिल. निखिल टू साहिल. आणि हा लेग साइडला कटवलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि ही झेल टिपली आहे. आणि हा विकेट गेलेला आहे तो म्हणजे निखिल वाडे यांचा. निखिल वाडे बॅक टू पवेलियन. आता आपण बघत आहोत 5 चेंडू मध्ये 9 रनांची आवश्यकता. ती म्हणजे मराठा स्ट्रायकर्स या संघाला. आणि स्ट्राईक वर आले ते म्हणजे संकेत कदम. संकेत कदम. पाच चेंडू 9 धावा. साहिल टू संकेत. संकेत टू साहिल. आणि हा बॉल टाकलेला आहे मात्र वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव प्राप्त होत आहे ते म्हणजे मराठा स्ट्रायकर्सच्या संघाला. आणि संघाची वाढती धाव संख्या 27. आणि आता 8 रनांची आवश्यकता ते देखील 5 चेंडू मध्ये. बघूया आपण संकेत काय करतोय. पुढचा चेंडू साहिल टू संकेत. आणि हा स्ट्रेट दिशेला पटकून मारलेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात. आणि हा दुसरी धाव देखील पूर्ण. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये एकूण 3 धावा. आणि आता संघाला गरज आहे ते म्हणजे 4 चेंडूंमध्ये 5 धावांची. 4 चेंडू 5 धावा. साहिल तलार. बघूया काय करतोय संकेत. बघूया पुढचा चेंडू. फुल टॉस गतीचा चेंडू त्याला कटून काढले ऑफ साइडला. इथे 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनाचा प्रयत्न मात्र नाईस कॉल. अतिशय चांगला असे कॉलिंग बघत होतो आपण बॅट्समनच्या मध्ये. आणि आता संघाची वाढती धाव संख्या 31. 3 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. आता आपण बघूया संदेश कदम आपल्या एक्सपिरियन्सचा उपयोग करतायत का. संघाला मॅच जिंकून देत आहेत का. पुढचा बॉल. आणि हा मिस. डॉट चेंडू. 2 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. ती म्हणजे मराठा स्ट्रायकर्सच्या संघाला. आणि संदेश कदम स्ट्राईकवर. साहिल तलार बॉलिंग साठी परत एकदा सज्ज झालेला आहे. बघूया पुढच्या चेंडू मध्ये काय होतंय. आणि साहिल तयार. साहिल टू संदेश. आणि हा कट लागून डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. बघूया आता संदेश कदम आपल्या टीम साठी काय करतायत. चौकार मारून हा सामना जिंकवतायत की आपल्या रनिंग बिटवीन द विकेट्सनी हा मॅच आपल्या ताब्यात करतायत.
एक चेंडू 3 धावा. बघूया. आणि हा अतिरिक्त धावांच्या रूपात वाईट चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 1 बॉल 2 रन. कंपल्सरी चेस. बघूया साहिल तलारी प्रेशर मधली मॅच काढतोय का. हा लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू. इकडे आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण केलेले. संदेश कदम आपल्या संघाला मॅच विन करून दिलेली आहे. 1 बॉल 2 रनची ही मॅच. राया सुपरस्टार संघ आपलं क्षेत्ररक्षण लगत लावून घ्यायचं. आपल्याला पुढची मॅच देखील खेळायची आहे. राया सुपरस्टार्स कर्णधार